राजमाता जिजाऊ माँसाहेब जयंती सोहळा 2026 दरवर्षीप्रमाणे भाजपा कार्यकारिणी सदस्या सोनिया गोरे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाला। यावेळी राजमाता जिजाऊ आदर्श माता पुरस्कार UPSC-मधून कर्नलपदी निवड झालेल्या प्रसाद संजय जाधव यांच्या मातोश्री कमल जाधव यांना प्रदान करण्यात आला। तसेच आदर्श उद्योजक पुरस्कार रामदास माने व विजयराज पिसे यांना देण्यात आला। यावेळी नगराध्यक्ष नीलम जाधव, शीला जाधव, बाळोबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष उत्तमराव जाधव, सचिव अमृतराव जाधव, नगरसेविका उज्ज्वला पवार, राणी अवघडे, अतुल जाधव तसेच दिलीपराव जाधव, डॉक्टर नीरज जाधव यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। बाळोबा मंदिर देवस्थान ट्रस्ट देवळ यांच्या वतीने होतोय काय करा या उद्योजकासाठी एकदा पुढे संपूर्ण या देवस्थानची कमिटी या ठिकाणी यांच्या शुभ हस्ते सन्मान होतोय। या देवस्थानाच्या शाल बुके आणि बाळोबा देवस्थानचा एक फोटो माँसाहेब जिजाऊंचा फोटो या सन्मानाचं पती पत्नीने मुलांना शिक्षण दिलं आणि त्याचं प्रत्येक कष्टाचं चीज प्रसाद साहेबांनी केलं आणि त्याच एक ठिकाणी सन्मान होतोय। राजमाता माँसाहेब जिजाऊ यांच्या जयंती सोहळ्याच्या निमित्तानं महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज्यमंत्री आदरणीय पहिल्यांदा माईक असा हिसकावून घेत आहे। पुढे खूप कार्यक्रम आहेत, नियोजित कार्यक्रम आहेत आणि दिवसभर कार्यक्रम आहेत। माझ्यासाठी बस वरपुडे मळवणीमध्ये थांबली आहे। मी माहितीने ते सोडायला त्याने मी मनापासून फोनवर सांगते की सोडा बस, मी उद्या त्याचं पूजन करते, पण ते काय तयार नाही झालं। वरपुड्यापर्यंत जाईपर्यंत अर्धा तासाने आपल्यामुळे सगळ्या प्रवासांना त्रास, याच्यामुळे मला थोडी मगासपासून डोकं वाटत होती, पण आता माझाच नाईलाज झालाय। पण तरीही बोलण्याचा प्रयत्न करते गडबडीत की इथं आपण सगळेजण जिजाऊ ची जयंती आणि त्यांच्या नावाने आपण पुरस्कार देण्यासाठी इथं आलोय। या कार्यक्रमाला येण्याचा माझा तसा पहिलाच प्रसंग आहे। त्याच्यामुळे मला याचं काय तुमचं नेहमीचं नियोजन असतं त्याच्याबद्दल थोडासा अभ्यास करायला वेळ गेला, पण तरी थोडक्यात पाहिलं की तुम्ही या आपल्या मान देशातल्या मान खटावमधल्या ज्या उत्कृष्ट मुलांनी जे काही यश प्राप्त केले त्यांच्या आईवडिलांचा आदर्श माता पुरस्कार आपण इथं जाहीर केला आणि त्याच्यासाठी मला तुम्ही त्यांचा पुरस्कार करण्यासाठी बोलवला, त्याबद्दल मी पहिल्यांदा तुमचं सगळ्यांचं या कमिटीचा खूप आभार मानते। कारण एक आदर्श माता कशी असावी याच्यासाठी जो काही संघर्ष करावा लागतो, तुम्ही भाजी विकून केलं आणि तो तर खूप मोठा संघर्ष असतो, कारण सगळ्या गोष्टींनी अडचणी फार मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये असतात। कारण खूप किलोकिलो विकून आपल्याला त्यातून पैसा उभारावा लागतो आणि तो दिवसभर उन्हात बसून तो भाजी विकावी लागते आणि त्याच्यासाठी ती भाजी पुन्हा तुम्हाला ताजी मिळावी म्हणून परत त्याच्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात। लोकांपर्यंत चांगलं ते पोहोचावं आणि आपल्यालाही त्याचा काहीतरी थोडासा फायदा व्हावा या दृष्टिकोनातून तुम्ही तो प्रयत्न करता आणि तो खूप संघर्षमय प्रयत्न असतो। तो संघर्ष केला आणि तुम्ही तुमच्या मुलांना चांगल्या प्रकारे शिक्षण दिलं, त्याबद्दल मी तुमचं मनापासून कौतुक आणि अभिनंदन करते। आणि खरं तर ओंकार पण खूप चांगल्या पद्धतीनं त्यांना अभ्यास केला, त्याला प्रतिकूल परिस्थिती होती, पण तरी सुद्धा या सगळ्या परिस्थितीमध्ये अभ्यास करण्याची आपली मनोकामना मनामध्ये बाळगणं ही पण खूप मोठी गोष्ट असते आणि ती त्याने बाळगली आणि आज एका उच्च पदस्थानावर जाऊन बसला। हे आपल्या दहिवडी गावचं खूप मोठं आभूषण त्यांनी निर्माण केले, त्याबद्दल त्याचं खूप सारं कौतुक। आणि परत आपल्याला सगळ्यांना सांगते की हा मान खटाव एका उत्कृष्ट अशा ऑफिसरचं हा तालुका आहे असं मला सांगताना खूप मोठा अभिमान वाटतो। आपल्या ह्या मानखटावचे संस्कार खूप मोठ्या प्रमाणात आपल्या मुलांच्यावर आपले आईवडील ते करतात आणि खूप संघर्षमय अशा दुष्काळी भागातून ज्या वेळेला हे हा तालुका जात होता तेव्हा जो संघर्ष होता तो खूप असा मोठा होता आणि त्याच्यासाठी काम करणं खूप गरजेचं होतं। कारण आपल्याला असं कधी भविष्यात असं कधी पाण्याने असा संपन्न होईल असं कधी आपल्या मनात कल्पनाही नसताना
आपल्याला एक लाभलेला विकास पुरुष नामदार जयकुमार गोरेजी यांच्या माध्यमातून जी ही आपल्या मानवी खटावची जी प्रगती झाली ती खूप आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींसाठी पूरक झाली आणि त्याच्यासाठी जे संघर्ष भाऊही करतात आणि त्याच्यासाठी म्हणजे जे प्रयत्न करतात तोही खूप मोठा संघर्ष आहे आणि त्याच्यामुळं आपण खूप संपन्न पद्धतीनं आज हा मानखटाव पाहतोय. त्याच्यासाठी मला भाऊचे खूप छानपैकी आभार म्हणायचे आहे. मी त्यांची आधारविणी आहे, पण हा अभिमानानं सांगताना सुद्धा खूप मला सगळ्या गोष्टीचा पुरस्कार मिळाल्यासारखं वाटतंय. खरं तर मला या सगळ्या मानखटावची सेवा करताना सुद्धा मला मी अभिमानानं सेवा करते. मला कितीही कष्ट पडले तर संदीप तरी सुद्धा मी मागं राहत नाही. तुम्ही मगाशी म्हणाला सकाळी 10 वाजता निघून रात्री 11-12 वाजता घरी जाते, पण मी प्रामुख्यानं हा मानखटाव भाऊंनी केलेला विकास हा जो असाच पुढे चालत राहू आणि अजून उत्तरोत्तर प्रगती होत जाऊ त्याच्यासाठी माननीय सोनाताई होते. पहिल्यांदा मी बाळोबा मंदिर देवस्थान यांचं विशेष अभिनंदन करतो की त्यांनी एवढा सुंदर कार्यक्रम या दैवडीमध्ये आयोजित केला. वास्तविक आता या कार्यक्रमाचं स्वरूप असं आहे की जिजा राजमाता जिजाऊ माँसाहेब जयंती सोहळा निमित्त राजमाता जिजाऊ आदर्श माता पुरस्कार वितरण आणि ज्यांनी आयुष्यामध्ये काही वेगळं केलं त्यांचा इथं विशेष सत्कार करणं, कारण नवीन पिढीला दिशा द्यायचं काम त्यांच्या हातून काढावं हा त्याचा प्रमुख उद्देश आहे. माननीय सौ नीलमताई अतुल जाधव नगराध्यक्ष, श्री ओंकार गोंडगे यांचा परिवार इथं आहे आणि माननीय नीरज गोंडराव जाधव अतिशय सुंदर त्यांनी आपले शब्द व्यक्त केले. माननीय सौ शीला रामकृष्ण जाधव आणि मगाशीच आमचे आदिवार विजयराज पिशे यांनी उद्योग कसा घडतो, उद्योजक का व्हावं असं त्यांनी संक्षिप्तपणे विश्लेषण केलं. आणि पुन्हा मी निश्चितपणे या संस्थेचे जे सचिव आहेत श्री अतुलराव माधव जाधव आणि खजिनदार ॲडव्होकेट श्री राजेंद्र आभारी जाधव या कार्यक्रमाचे ज्यांनी त्यांच्या आयडियातने ही संकल्पना सुचली ते या बाळोबा ट्रस्टचे समाजभूषण इंजिनियर उत्तम गुलाबराव जाधव. वास्तविकता ज्यांची मी नावं घेतली त्यांच्यापेक्षाही एक आकलनभर जास्त आपण वेगळ्या क्षेत्रामध्ये आपण प्रगती केलेली आहे. त्याच्यामुळं या कार्यक्रमाला कोणी छोटा माणूस नाही, कोणी मोठा नाव, आपण सगळे बरोबरीचे आहोत. हा जो कार्यक्रम आहे की नवीन पिढीला दिशा द्यायचं काम हे बाळोबा मंदिर देवस्थान ट्रस्ट यांच्या मंडळानं केलेला आहे. हा कार्यक्रम एवढा देखणा आहे, एवढा भारदार कार्यक्रम आहे आणि हे मंदिर याला कमी पडतंय. माझी आपल्याला विनंती असेल, सजेशन असेल, हा एवढा मोठा देखणा कार्यक्रम पुढच्या काळामध्ये माने थर्माकोल म्युझियम दैवडीमध्ये घ्यावा. तिथं 3000 लोक बसू शकतील आणि त्याच्यासाठी की आपली दैवडीमधले जेवढे शिक्षण संस्था असतील, दैवडी कॉलेज दैवडी असेल, दुसरे इथले ज्युनियर कॉलेज असेल, जेवढ्या मराठी शाळा असतील, हायस्कूलच्या शाळा असतील, या सर्वांना आपण त्या माने थर्माकोल म्युझियम मध्ये तिथं हा कार्यक्रम आयोजित करावा. ज्या पद्धतीचा आपला कार्यक्रम जो देखणा आहे, ज्या पद्धतीची आपली इच्छा आहे की पुढची पिढी घडावी, याला साजेच असं माने थर्माकोल म्युझियम आहे. माने थर्माकोल म्युझियम म्हणजे नेमकं काय? दैवडीच्या शेरापीचा एक मानाचा तोडा टाकणारा हा माने थर्माकोल म्युझियम प्रकल्प हा जगातला आणि भारतातला पहिला प्रकल्प आहे. हा प्रकल्प निस्वार्थ भावनेनं ज्या पद्धतीनं आज आपण देवडीच्या परिसरातली मानखटावच्या परिसरातली जी काही थोडीफार अचिव्हमेंट केलेली माणसं आपण गोळा केली आणि त्या गोळा केलेल्या माणसाला आपण सन्मानित केलं की हा
त्या संस्थेचा उद्देश आहे की नवीन पिढी चांगली घडावी. याच उद्देशानं हे मानेक थर्माकोल म्युझियम आहे. स्टोरी ऑफ थर्माकोल अँड थर्माकोल मॅन रामदास माने. पुढच्या काळात मगाशी आमच्या विजयराज पेशेंनी सांगितलं, नुसतं शिक्षण घेऊन काही होऊ शकत नाही, फार तर नोकरदार बनू शकतो. पण शिक्षणाबरोबर जर स्किल असेल तर तो माणूस निश्चित यशस्वी उद्योजक झाल्याशिवाय राहत नाही. आता ते स्किल काय असावं? तुम्ही तुमच्या शिक्षणावर कुठलंही स्किल असेल, कोण ITI करतं, वायरमन, फिटर, इलेक्ट्रिशियन, त्यांचे 46 ट्रेड आहेत. कोणी लोक डिप्लोमा करतात, त्याच्यामध्ये मेकॅनिकल इंजिनियर, सिव्हिल इंजिनियर, इलेक्ट्रॉनिक इंजिनियर अशा त्याच्या पण 45 शाखा आहेत. कोणी इंजिनिअरिंग करतं, त्याच्या पण वेगळ्या शाखा आहेत. ह्या सगळ्या जे शाखा आहेत हे स्किल आहे. हे स्किल शिक्षणाबरोबर जर मिळालं तर तो माणूस आयुष्यामध्ये नक्की यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही. अगदी माणसाला ग्रॅज्युएट शिक्षण तर व्हायलाच पाहिजे, ग्रॅज्युएट व्हायला पाहिजे, पुढचं PhD करायला पाहिजे. पण नुसतं ग्रॅज्युएट करून अगदी आमचे माझे शेजारी माननीय उत्तमजी जाधव साहेब बसलेले आहेत, त्यांनी त्या काळामध्ये मोठं शिक्षण घेतलं आणि मोठ्या सरकारी नोकरीमध्ये मोठ्या पदावर, तर माझ्या माहितीप्रमाणे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर अशा काहीतरी पदावर आपण काम केलं. साहेब तुमची केस लाखात एक आहे. आता असे लई आमच्याकडे इंजिनियर सगळ्याला एक्झिक्युटिव्ह इंजिनियरचा चान्स मिळतो असं नाहीये, लाखात एखाद्या माणसाला मिळतो. आमच्याकडे आमचे आज विजयराज पेशे आहेत, एक साधा ग्रामीण भागातला मुलगा, आणि त्याच्या शिक्षणावरून स्किलच्या जोरावरती अगदी त्यांनी भारतभरामध्ये बाहेरच्या बऱ्याच देशामध्ये त्यांनी निर्यात केलं. आमच्या मान तालुक्याचं नाव त्यातल्या जवळजवळ 10 ते 12 कॉलेजचे विद्यार्थी आणि शाळेचे विद्यार्थी ह्या दहिवडीला माने थर्माकोल म्युझियम बघायला आले. पुढच्या काळामध्ये दहिवडीमध्ये हे अतिशय इंटरनॅशनल लेवलचं हब असेल. मी फक्त एकाच मिनिटात निवड करतो. मला माहिती आहे की तुम्ही सगळेजण गेल्या 2 तासापासून इथं आहात की हर्षेज चॉकलेट म्हणून अमेरिकेमध्ये चॉकलेट म्हणणारी कंपनी 150 वर्षापूर्वी नवरा बायकोने चालू केली आणि त्याचा प्रसार आणि प्रचार एवढा होत गेला की आज हर्षेज चॉकलेट म्युझियम तिथं आहे अमेरिकेमध्ये. त्यांचं स्वतःचं एअरपोर्ट आहे, स्वतःची फार मोठी सिटी आहे, म्हणजे पुण्या एवढी सिटी त्या हर्षेज चॉकलेटची सिटी आहे. तिथं खूप मोठे इंटरनॅशनल म्हणजे बनवलं काय, नवरा बायकोनी चॉकलेट बनवलं आणि त्या चॉकलेटची हिस्ट्री आज जगभरामध्ये प्रत्येक एअरपोर्टला जर गेला तर हर्षेज चॉकलेट असं तुम्हाला तिथं प्रत्येक एअरपोर्टही बघायला. तिथे एक नवीन हा प्रकल्प माने थर्माकोल म्युझियम विद्यार्थ्यांना उद्योजक घडवणारा हा प्रेरणा देणारा म्युझियम आहे. हे सगळ्यासाठी फ्री आहे. सगळ्यांनी आपापल्या मुलांना आपल्या पाल्याला घेऊन ते म्युझियम दाखवावं, त्याच्यातनं त्यांनी प्रेरणा घ्यावी, स्वतःच्या पायावर उभं राहावं, स्वतःचा संसार सोन्याचा करावा. वास्तवता माझ्या हातात माईक मिळाला की मी 2 तास माईक सोडत नाही, कारण माझं भाषण 2 मिनिटात होतच नाहीये. म्हणून साठी की आपण वेळेचं बंधन आहे, आपण सगळे थकलेलं आहात. आपण YouTube वरती कुणाला जर वेळ नाही मिळाला तर YouTube वरती रामदास माने किंवा रामदास माने माने थर्माकोल म्युझियम असं टाका, त्या म्युझियमची सर्वांना माहिती मिळेल. पुन्हा एकदा आपण आम्हाला इथं बोलवलं. माननीय बाळोबा मंदिर देवस्थान ट्रस्ट इथं माझे एक नातेवाईक वकील कुठे गेले, वकील तिकडे बसून माझे एक नातेवाईक वकील माझे शेजारी आहेत. खरोखर त्यांचं सहकार्य आम्हाला खूप मिळालं आणि त्यांच्या आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.